आपण जो ग्रामर सेक्शनचे जे रोज पाठ घेऊन राहिलो त्याच्यातला आपला आज डे 6. तर आज आपण घेणार आहोत कंटिन्यूस पास्ट टेन्स. याच्या आधीचे जे व्हिडिओ मी सगळ्या चॅनलवर अपलोड केले आहे. ज्यांनी ते व्हिडिओ बघितले नसतील प्लीज व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ग्रामर लवकर समजायला समजेल. आणि तुम्हाला जर कंटिन्यूस पास्ट, कंटिन्यूस प्रेझेंट आणि कंटिन्यूस फ्युचर ते मागचे व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कंटिन्यूस पास्ट लवकरात लवकर समजून जाईल. तर चला मग आपण आज घेऊया कंटिन्यूस पास्ट टेन्स. तर कंटिन्यूस पास्ट टेन्स काय असतो? तर कंटिन्यूस पास्ट टेन्स म्हणजेच अपूर्ण किंवा चालू भूतकाळ असतो. म्हणजेच की तुम्ही काल किंवा परवाच्या दिवशी काय केलेलं असतं ते कंटिन्यूस पास्ट टेन्समध्ये सांगतात. याचा संदर्भ सिम्पलमध्ये पण असतो. कंटिन्यूस पास्ट टेन्समध्ये जसे की झालेल्या गोष्टी म्हणजे पास्टमध्ये झालेली गोष्टी किंवा ती गोष्ट अपूर्ण आहे त्यालाच कंटिन्यूस पास्ट टेन्स म्हणतात. तर चला कंटिन्यूस पास्ट टेन्समध्येच मी तुम्हाला आताच बोलली की झालेल्या गोष्टी म्हणजे पास्टमध्ये म्हणजे भूतकाळामध्ये, की जसं की तुम्ही काल जेवण केलं होतं, तुम्ही काल जर फिरायला गेले असाल तर मी काल फिरायला गेलो होतो, मी काल फिरायला गेली होती, सपोज मी काल प्राणी संग्रहालय बघायला गेलो होतो. म्हणजे अशा जे असतं आपण बघायला गेलो होतो किंवा ज्या गोष्टी आपण केलेल्या असतात त्याला कंटिन्यूस पास्ट टेन्स म्हणतात. तर आता हा काय मी तुम्हाला तेव्हा पण बोलू की हे काय इम्पॉर्टंट आहे सरनेम शिवाय आपल्याला फॅमिली कळणार नाही, कारण की सरनेम इज मोस्ट इम्पॉर्टंट टू फॅमिली मेंबर्स. तर याचं सरनेम काय आहे? सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस बिफोर प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता तुम्हाला मी वॉज वेअर, आय, एम, इज, आर अँड शॉल बी केव्हा वाक्याच्या नंतर केव्हा यूज करतात मी तुम्हाला ते सगळे सांगितले. सब्जेक्ट नंतर कोणता वर्क म्हणजे कोणता वॉज वेअर केव्हा यूज होतो ते सगळं सांगितलं. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ समजायला सोपं जाईल. आणि ज्यांनी माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलं असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर आता वॉज केव्हा वापरतात? जेव्हा पण वाक्याची सुरुवात आपण आय, ही, शी 3 या यांच्यानी करू तेव्हा आपण वॉज वापरायचा. म्हणजेच एक व्यक्ती असल्यास आपण आय, ही, शीने वाक्याची सुरुवात करणार आहे आणि त्याच्यानंतर वॉज लागेल. आय वॉज, ही वॉज अँड शी वॉज. देन वेअर केव्हा यूज होतो? एकापेक्षा जास्त व्यक्ती म्हणजेच वी, यू किंवा दे. वी मीन्स आम्ही, यू, दे या 3 नंतर आपण वेअर वापरू. म्हणजेच वी वेअर, यू वेअर अँड दे वेअर. तर चला मग आता पास्टमध्ये पर्टिक्युलर टाईममध्ये काही चालू होतं हे दाखवले जाते. म्हणजे जसं तुम्हाला बोलले की पास्टमध्ये पर्टिक्युलर टाईममध्ये काही चालू होतं हे दाखवण्यासाठी. जसं की तुम्ही काल शाळेत गेले होते तर तुम्ही काल शाळेमध्ये काय करत होते? स्टडी करत होते. तर हा एक पर्टिक्युलर टाईम झाला ना की काल तुम्ही काय केलं? आय वॉज स्टडिंग इन स्कूल. मी काल शाळेमध्ये अभ्यास करत होते. तसंच मी काल 6 वाजता अभ्यास करत होती. जसं तुम्ही काल जर घरी अभ्यास करत असले असतात तर आय वॉज स्टडिंग ॲट 6 PM yesterday. तुम्हाला इथं वेळ दिसते, काही याच्यात वेळ असते की काल मी 6 वाजता अभ्यास करत होती. देन आय वॉज वॉचिंग मोबाईल. मी काल मोबाईल बघत होती. आता तुम्ही बघू शकता की आय नंतर मी वॉज लावलेला आहे, ही नंतर पण वॉज लावला आहे. बिकॉज एक व्यक्ती आणि आय, ही अँड शी नंतर वॉज. ओके. देन आय वॉज वॉचिंग अ मोबाईल. ही वॉज प्लेइंग खो-खो. तो काल खो-खो खेळत होता. आता मला सांगा की तुम्ही जे रोजमध्ये असे पास्टमधले जर कोणाला बोलत असला किंवा सांगत असला तर तुम्ही सगळे होकारार्थीच वाक्य सांगतात का? पॉझिटिव्ह सांगतात का? नाही ना. किंवा म्हणजे आपण एखाद्या वेळेस प्रश्न विचारण्यामध्ये पण सांगतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचे टीचर्स विचारतात की तू काल स्टडी केला होता का? तू काल काय करत होता? तसंच जर तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य विचारायचे असतील किंवा तुमचं जर उत्तर नकारार्थीमध्ये असेल, जसं की मी काल अभ्यास केला नव्हता किंवा मी काल खेळत नव्हती, तर याचे नकारार्थीमध्ये म्हणजे निगेटिव्हमध्ये पण कसं विचारायचं, ते कसे सेंटेन्स असतात, कसं बोलायचं ते पण आपण आज बघणार आहोत. चला मग जेव्हा तुम्हाला प्रश्नार्थ किंवा नकारार्थीमध्ये सांगायचे व बोलायचे असेल तेव्हा काय करायचं ते मी सांगणार. तर सगळ्यात आधी प्रश्नार्थ वाक्य म्हणजेच क्वेश्चनचे. तू काल 6 वाजता काय करत होती? आपल्याला जर विचारायचं असलं की तू काल 6 वाजता काय करत होती? काल 6 वाजता काय करत होती? What were you doing at 6 PM yesterday? What were you doing at 6 PM yesterday?
निगेटिव्ह मीन्स नकारार्थी. ओके, ते मी काल खेळत नव्हती. मी तुम्हाला बोलली की जेव्हा आपण नकारार्थी वाक्य सांगत असतो, मी काल खेळत नव्हती, माझा अभ्यास तर पूर्ण आहे, मी काल खेळत नव्हती, आय वॉज नॉट प्लेइंग. इथे फक्त काय येईल? नॉट. म्हणजे आपला जो वॉज जेव्हा आपण टाकतो तो शब्द त्याच्यानंतर काय लावायचा? फक्त नॉट लावायचा. ही वॉज नॉट रीडिंग अ बुक. ही वॉज नॉट रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत नव्हता. देन शी वॉज नॉट गोइंग टू मार्केट. शी वॉज नॉट गोइंग टू मार्केट. ती मार्केटला जात नव्हती. तर अशा प्रकारे हा कंटिन्यूस पास्ट टेन्स अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला शिकवला आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच कंटिन्यूस पास्ट टेन्स समजेल. आणि माझे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा.